चला ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल झालेले स्वागत आहे सर्वांचं। आदर्श 11 दानिवली त्यांच्या विरोधात विकास स्पोर्ट्स पवाळे असा हा महत्त्वपूर्ण सामना द्वितीय फेरीचा पहिला आपण बघत आहोत। ऑलरेडी विकास स्पोर्ट्स पवालेने पहिला सामना जिंकलाय शिवस्वराज 11 सावळाराम नगर नवापाडा बीच अगेन्स्ट। तर या मॅच मध्ये आपण बघत आहोत आतापर्यंत खास करून निर्णायक या स्पर्धेमध्ये पहिल्या सामन्यामध्ये काही कारणास्तव प्रतिस्पर्धी संघ उपस्थित नव्हता। त्याच कारणास्तव आदर्श 11 धानवलीला मॅनेजमेंट कमिटीने पुढील मॅचसाठी पुढील फेरीसाठी बढती दिलेली आहे। त्यांच्यासाठी आता हे क्रीडांगण नवखे नवीन आहे। सामना त्यांनी या क्रीडांगणावरती एकही या स्पर्धेमध्ये खेळला नाही, मात्र समोर चॅलेंज तगडे विकास स्पोर्ट्स पवाले। तर चांगला बॅटल प्रेक्षकांना एन्जॉय करता येईल। आदर्श 11 धानवली आणि त्यांना फाईट करते विकास स्पोर्ट्स पवाले। सेकंड राऊंडचा दुसरा सामना सुरू होतोय। टाइम काउंटेशन आपण स्टार्ट करूयात। 12:26 ही स्थानिक वेळ आहे। 12:27 ला बरोबर पहिला बॉल टाकला जाईल। लक्ष सुद्या दोन्ही टीमचे 12th मॅन प्रवीण दादा दस नुकताच उपस्थित झाले, त्यांचंही स्वागत। गणेश अण्णा मार्के मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत। निकमजी मार्के उपस्थित झालेले आहेत, त्यांचंही स्वागत आपण करूयात। सामना सुरू होतो। दोन्ही टीमला ऑल द बेस्ट। पहिला बॉल खोलवर टप्प्याचा होता। ऑफ्टमच्या बाहेर वेग चांगला पाहायला मिळाला। कमिटमेंट या बॉलवरती आपण बघत आहोत गोलंदाज कुमार कडून। ज्याची जबरदस्त सुरुवात या निर्णायक पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात। हरी भोईर त्याच्या समेत मंगेश भोईर ही सलामीची जोडी बॅकफुटवर आले। स्क्वेअर ड्राईव्ह बॅकवर्ड पॉइंट आणि कव्हरच्या मधून बॉल काढलाय। सुईतून जितक्या सहजतेने धागा काढावा तितक्या सहजतेने बॉल चाललाय। डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे। हा दर्जा आहे, ही गुणवत्ता आहे फलंदाज हरी भोईरची। पहिला 4 आदर्श 11 धानिवली क्रिकेट संघाकरता। पहिला चेंडू निर्धाव, मात्र तदनंतर डाव सुरू झालेले। बॅटिंग करणाऱ्या आदर्श 11 धानिवली क्रिकेट संघाचा चौकाराने इंडिव्हिज्युअल अकाउंट हरी भोईर यांचं नुकताच खुलं झालेलं आहे। हाफ ट्रॅकर बॅकफुटवर आले, हाफ पंप फुल करतायत। पोझिशन मध्ये आले नव्हते, अदरवाईज मोठ्या स्ट्रोकची देखील संधी या चेंडूवरती होती। आणखीन एक सिंगल धाव धावसंख्या सिंगलच्या मदतीने आपण बघत आहोत पोहोचली होती आतापर्यंत 5 या आकड्यावरती 5 ऑन बोर्ड। मंगेश भोईर सध्या स्ट्रायकर रेंजला। समर्थक रूपात चषकाच्या प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज या महत्वपूर्ण पारितोषिकाचे ते मानकरी होते। सध्या खेळण्यासाठी स्ट्रायकर रेंजला। स्विच हिट रिव्हर्स अटेम फुल टॉस चेंडू होता। विकेट किपर बीट झाला, थर्ड मॅन देखील बीट। बॉल लॉंग स्टॉपला चाललाय। पंचांचा चौकाराचा इशारा तर जरूर आलाय, मात्र आता स्क्वेअरलेग अंपायरनी अंपायर रिव्ह्यूची मागणी केलेली आहे। टीव्ही अंपायरची मदत आता घेतली जाईल। ग्राउंड अंपायर कडून वेस्ट ऑफ हाईट साठी हा अंपायर रिव्ह्यू आता यूज केला जाईल। एक्झॅक्टली चेंडूची हाईट काय होती, चेंडू कसा फिनिश होतो, या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातील। मंदार राणे सर आपल्या समेत उपस्थित आहेत कंट्रोल वॉर रूम मध्ये। विजेत्या संघासाठी ब्रॅड ब्रदर्स केक शॉपचे सर्वेसर्वा दिनेशजी घरत यांच्या वतीने एक आकर्षक केक चॅम्पियन टीम साठी असेल। बाकी फिल्डर्सला रिक्वेस्ट आहे आपण आपापल्या जागेवरती पोहोचा। जो काय निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचेलच। येस इट इज बीमर +4 तो या महत्वपूर्ण 5 धावा मिळत आहेत। निर्णायक 5 धावा मिळत आहेत। बीमर +4 नेक्स्ट बॉल फ्रीट वरती स्ट्रेट बॅटन लॉफ्ट करतायत। क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला उपस्थित आहेत। चांगलं बॅकअप आलं लॉंगांच्या दरम्यान तोपर्यंत मिळते ती फक्त एक सिंगल धाव। धावसंख्या सिंगलच्या सोबतीने आपण बघत आहोत पोहोचले। ती बॅटिंग करणाऱ्या आदर्श 11 धानिवली क्रिकेट संघाची आतापर्यंत 11 या आकड्यावरती 11 रन ऑन बोर्ड, स्टील 2 टू गो।
अजूनही निर्णायक 2 चेंडू बाकी. बागफुटर आले, ऑफ साइडला फक्त दिशा दिली आहे. चांगला मैदानी फटका सजवला. एक सिंगल, मिसफील्ड मिस्टेक. फिल्डर वरती प्रेशर आणि दुसऱ्या धावेचं रूपांतर लगेचच होताना आपण पाहिलेलं आहे. वेल रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. 2च्या सोबतीने धावा संख्या आपण बघत आहोत पोहोचले ते सध्याच्या घडीला 13 या आकड्यावर. 13 ऑन बोर्ड. 13 धावा सध्या स्कोरबोर्डवर. स्टील 1 टू गो. अंतिम चेंडू निर्णायक पहिल्या षटकाचा अजूनही बाकी. बरोबर 12:27 पहिला बॉल पडला. लक्ष सुद्धा विकास स्पोर्ट्स पवाळे. सेकंड राऊंडचा हा पहिला सामना सध्या आपण बघत आहोत मैदानावरती. आदर्श 11 धानिवली त्यांच्या विरोधात विकास स्पोर्ट्स पवाळे. ड्राईव्ह करतात समोर मिडॉनला फिल्डर उपस्थित आहेत. थोडा लेझी अटेम्प्ट रोहित पाडेकरचा. त्याच कारणासो ही सिंगल धाव देखील आता सहजरित्या प्राप्त केली जाईल. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर पहिलं षटक संपलं. आदर्श 11 धानिवलीची दमदार सुरुवात या मॅच मध्ये. पहिल्या डावात टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना विकास स्पोर्ट्स पवाळेच्या अगेन्स्ट. ओव्हर इज फिनिश. सुरुवात डॉटनं झाली होती. तदनंतर दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला. तिसऱ्या चेंडूवरती एक सिंगल. तदनंतर नो +4. फ्रीटवरती देखील लॉंग ऑनला एक सिंगल. तदनंतर मिड विकेटला मिसफिल्ड त्यावरती 2 धावा आणि नुकताच मिडॉनला 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेली आहे. स्कोररच्या भूमिकेत आमच्या समेत धीरज उपस्थित आहेत. त्यांचं देखील वेलकम. अत्यंत उपयुक्त लाभदायक माहिती त्यांच्या वतीने आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. संपूर्ण आमच्या टेनकरिक वाहिनीचं देखील कौतुक करावं लागेल. 4 दिवसामध्ये 4 कॅमेऱ्यानिशी त्यांच्या संपूर्ण टीमकडून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज सुरू आहे. षटक पहिलं संपलं. 14 धावा स्कोरबोर्डवर. रोहित गोलंदाजी करता. निर्णायक महत्वपूर्ण डावाचं षटक दुसरं सध्या सुरू होतंय. 5 चेंडूत 8चं योगदान. हरी भोईर यांच्या बॅटमधून 2 चेंडूत 5चं योगदान. मंगेश भोईर यांच्या बॅटमधून पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप सध्या बिल्डअप झाली आहे. पहिला बॉल गाईडलाईनच्या फार बाहेर. ऑनफिल्ड अंपायर हरी दोरे सरांचा सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचतोय. इट इज वाईड. एक एक्स्ट्रा धाव. धावसंख्या अतिरिक्त धावेने आपण बघत आहोत पोहोचले ती 15 या आकड्यावर. 15 ऑन बोर्ड. स्ट्रेट बॅटन लॉफ्ट केला समोर. बॅटचा फेस ओपन केला आणि तदनंतर बॉल पाठवला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. डाऊन द ग्राउंड. स्वीट साऊंड. क्लिअर अँड क्लीन इट. सिक्सर. सहाय्याने धावसंख्या आपण बघत आहोत 21. 21 धावा याचबरोबर धावफलकावरती. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. बॅट अँड पॅड मध्ये फुलर लेंथ. बॉटम हँडचा अत्यंत सुंदर वापर. चांगलं टायमिंग, चांगलं मिडलिंग, चांगलं कनेक्शन. त्याच कारणास्तव धावसंख्या देखील चांगल्या पाहायला मिळतात. 6 धावसंख्या 21. इंडिव्हिज्युअल 6 चेंडू 14चं योगदान आपण बघत आहोत. सलामीवीर हरी भोईरचं या मॅच मध्ये. बॅकफुटर येऊन कट करण्याचा प्रयत्न करत होते. चांगलं टायमिंग झुललं नाही तरी देखील एक सिंगल धाव सहजरित्या प्राप्त झालेली आहे. धावसंख्या सिंगलच्या सोबतीनं सध्या पोहोचले पुढे. इन डबल डिजिट डबल फिगर. 22 ऑन बोर्ड. 22 धावा सध्या स्कोरबोर्डवर. सागर राणे टीमचा अष्टपैलू खेळाडू आज काही कारणास्तव उपस्थित झाला नाही. मात्र सुरुवातीच्या 2 षटकात आतापर्यंत छापे या मॅच मध्ये सोडली आहे आदर्श 11 धानिवली क्रिकेट संघानं. स्टॅकर एंडला मंगेश. वेग थोडा कमी होता चेंडूवरती. फ्लाईट जास्त दिली होती. लेफ्ट हँडर मीडियम पेसर आहेत रोहित, ज्यांच्या मधून कमबॅक या मॅच मध्ये करण्याचा प्रयत्न नुकताच झालेला आहे. निर्धाव चेंडू आपण बघत आहोत. डॉट बॉलची सांगता. धावसंख्या स्थिर. शॉर्ट ऑफ गुड लेंथ. बॅकफुटर आले. पूलचा फटका. निर्जन स्थळी जाऊन चेंडू पडतोय. पंचांचा इशारा. इट्स अ सुपर फ्लॅटेड पॅरलल हिट. सिक्सर. बाहुबली ऑफ आदर्श 11 धानिवली यंदाच्या हंगामामध्ये चांगल्या टच मध्ये. त्यांच्यासाठी अशा पद्धतीचे चेंडू म्हणजे आ बैल मुझे मार या उक्तीप्रमाणे तुम्हाला मैदानामध्ये प्रदर्शन नेहमीच पाहायला मिळेल. आणि तेच करत असताना 6 धावसंख्या पोहोचली. 28. 28 धावा सध्या स्कोरबोर्डवर. स्टील 2 टू गो.
स्विच हिटचा अटेम्प, रिव्हरचा प्रयत्न, फलंदाजाचा स्टान्स पाहिला, ग्रिप ऑफ बॅट पाहिली, जसे ते रिव्हर्स झाले तसा चेंडू अजून त्यांच्यापासून दूर टाकण्यात आला. यशस्वी होतात गोलंदाज रोहित. एक तिरी तो एक मेरी अशा पद्धतीचं क्रिकेट सध्या मैदानावरती सुरू आहे. धावा संख्या 28, 28 स्टील 1 टू गो. 5 बॉलच्या स्पेलमध्ये 14 धावा रोहितने दिल्यात. कमी गतीने टाकलेला फुल टॉस हॅमर केला समोर, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचे बनून राहतील फक्त दर्शक. स्ट्रेट इट अँड ग्रेट इट डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे ब्लॅक स्क्रीनच्या वरून आणखीन एक मॅक्सिमम. मंगेश भोईरचा तडाखा, षटकार. संपली 34. 34 धावा सध्या धावफलकावरती. रोहितच्या अगेन्स्ट 20 धावा महत्वपूर्ण दुसऱ्या षटकात आलेल्या आहेत. मंगेश भोईर यांच्या बॅटमधून येणारे निर्णायक 2 षटकार, हरी भोईर यांच्या बॅटमधून 1 षटकार, 2 निर्धाव चेंडू, त्या समेत 1 सिंगल आणि 1 एक्स्ट्रा धाव वाईडची आपण पाहिलेली आहे. स्कोर 34-34. 7 चेंडूत 15चं योगदान हरी भोईर यांचं, 6 चेंडूत 17चं योगदान मंगेश भोईर यांचं. चांगली पार्टनरशिप सध्या पहिल्या विकेटसाठी ते बिल्डअप करतायत. हे आमचं भव्य दिव्य व्यासपीठ, नुकताच मान्यवरांच्या लाभलेली ही उपस्थिती, आमच्या मॅनेजमेंट कमिटीचे सर्व मेंबर ज्यांनी घेतलेली अथक मेहनत सध्या आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती. निर्णायक षटक सुरू झालं. तिसरं निखिल शिंदेला आता संघ कर्णधारानं गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केलंय. मागच्या 2 षटकात हवी तशी कामगिरी बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये झाली नाही. दोनही गोलंदाज सपशेल अपयशी आपण बघत आहोत. कुमार त्या समेत रोहितला धावसंख्येचा वाढता वेग, विकेट नितांत गरजेची आहे. पहिला चेंडू लॉफ केला समोर स्टेट बॅटनं, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आणि विकेटची आवश्यकता होती, गरज होती, तो ब्रेक थ्रू मिळून दिला निखिल शिंदेनं. हरी भोईर बॅक टू द पवेलियन. आदर्श 11 धानवले त्या समेत विकास स्पोर्ट्स पवाले दोन्ही टीमसाठी ऑल द बेस्ट आलंय. लकी तांदले आणि त्या समेत सागरजी भोईर यांच्या वतीनं वेगवान ऑफ ड्राईव्ह, बंदुकीतून जितक्या सोसाट्यानं गोळी निघावी तसा चेंडू निघाला मल्हारी भोईरच्या बॅटमधून, लॉंग ऑफ सीमा पार, चौकार. नायकाचं वैयक्तिक खात्या मॅच मध्ये खुले झालेले आहे. सांघिक धावसंख्या आपण बघत आहोत 38. 38 धावा सध्या स्कोरबोर्डवर. बॅटची कडा आणि सुयश मागच्या चौकाराचा रिप्लाय प्रत्युत्तर लगेचच दिलंय ते निखिल शिंदेनं. फलंदाज बाद, संघनायक माघारी, मल्हारी भोईर बॅक टू द पवेलियन. बघत आहोत निखिल शिंदेकडून महत्वपूर्ण 2 धक्के त्यांना दिलेले आहेत. इन्फॉर्म बॅटर हरी भोईर पहिल्या चेंडूवरती माघारी परतल्या, लॉंग ऑफला मयूर पंतकरांचा बॅकअप चांगला झेल, त्यानंतर दमदार ऑफ ड्राईव्ह आपण पाहिला डाऊन दी ग्राउंड. मल्हारी भोईरच्या बॅटमधून चौकारांना डाव सुरू झाला होता, मात्र लगेचच त्याला रोख लावण्यात आलेली आहे. बॅटच्या आतली कडा होती, चांगला बॅकअप. एसटी रक्षक संघनायक हेमंत चौधरीचं आलं. सांघिक शोष दुसरं मिळतं विकास स्पोर्ट्स पवाड्याच्या सोबतीनं गोलंदाज निखिल शिंदेला. 38 ला सध्या 2 ला न्यू बॅटर हार्दिक पांड्या, आदर्श 11 धानिवली, अर्थातच प्रवीण भोईर पांड्या सध्या खेळण्यासाठी स्टॅकर एंडला. प्रतिभा संपन्न अष्टपैलू खेळाडू. ओ बॉल खाली राहिला, सबमरीन डिलिव्हरी, अचंबित राहिले पूर्णपणे प्रवीण. यष्टी रक्षक देखील. पंचांचा 22चा इशारा येतोय.
खेळपट्टीवरती असे काही स्पॉट आहेत जेथून चेंडू राईज होतो, चेंडू उसळतो, मात्र असे काही पॅचेस आहेत ज्या ठिकाणी चेंडू पडला तर तो यष्ट्यांची समांतर उंचीनं तुम्हाला पाहायला मिळेल. चांगलं स्किल पाहिलं विकेट किपरचं, पायाच्या साहाय्यानं चेंडू अडवला गेला, अदरवाईज चौकाराची शक्यता देखील नाकारता आली नसती. 22ची एक सिंगल धाव, धावसंख्या आपण बघत आहोत 39-39. पूल करण्याचा प्रयत्न आणि तो यशस्वी. मंगेश भोईरच्या बॅटमधून हात तडाखा, काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे बेधुंद बेफाम बेचूट बेधडक फटका, षटकार. सहाच्या मदतीनं धावसंख्या आपण बघत आहोत 45 आकडावर. इंडिव्हिज्युअल 7 चेंडू 23 धाब्याचं योगदान देत असताना आपण बघत आहोत सलामीवीर मंगेश भोईरला. फुलटॉस व तसं टायमिंग नव्हतं. बॅकअप साठी फिल्डर रोहित याचा प्रयत्न फसला. जोपर्यंत काव कॉर्नरचा फिल्डर पोहोचेल तोपर्यंत बॉल काव कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर पोहोचला. 6 नंतर येणारा हा आणखीन एक उपयुक्त चौकार. साठी स्वर्गीय सोमनाथजी दिघे यांच्या स्मृती प्रित्यर्थ दशरथजी दिघे यांच्या वतीने आपल्याला सिलिंग फॅन लाभलेला आहे, जे नुकताच क्रीडानगरीमध्ये उपस्थित झाले, त्यांचं वेलकम आहे. या पण व्यासपीठावरती चेतन स्मृती चषकाच्या निमित्तानं मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं आपलं देखील मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत. स्कोर 49-49. निखिल शिंदेनं 2 विकेट जरूर कॅरी केल्या, मात्र 14 रन्स त्याच्या अगेन्स्ट देखील आलेले आपण बघत आहोत. यानंतर होणारा जो सामना आहे द्वितीय फेरीतील दुसरी लढत जय गावदे स्पोर्ट्स डोंगरनावे आणि त्यांच्या विरोधात आपण बघत आहोत मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोली. पहिलं सत्र जसं संपेल दोनही संघाचे संघ कर्णधार आपण टॉस साठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. लक्ष सुद्धा मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोली त्यांच्या विरोधात जय गावदे स्पोर्ट्स डोंगरनावे. सागरजी राणे यांच्या वतीनं देखील ऑल द बेस्ट आलंय आदर्श 11 धानिवली आणि त्याचबरोबर संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीला. आठ चेंडू 27 योगदान देत असताना मॅच मध्ये आपण बघत आहोत मंगेश भोईरला, ज्याचा इम्पॅक्ट आपण पाहिलेला. हरी भोईरनं दमदार सुरुवात केली. संगनायक मल्हारी 4 धाब्याचं योगदान माघारी परतला, मात्र मयूर पतंगराव त्याच्या अगेन्स्ट प्रवीण भोईर हे बॅटल डेथ ओव्हर मध्ये आता रंगेल. पहिला चेंडू लोवर फुलटॉस ड्राइव्ह केला, समोर एक सिंगल, लॉंग ऑनला फिल्डर. सिंगल पेक्षा जास्त काही नसेल, एकच धाव. धावसंख्या सिंगलच्या सोबतीने पोहोचली होती 50 आकड्यावरती. 50 अप. सांघिक अर्धशतक या मॅच मध्ये पूर्ण झालेलं आहे. तर बॅटिंग करणाऱ्या आदर्श 11 धानिवलीचं स्ट्रायकरला मॅन इन फॉर्म, मॅन इन टच बाहुबली आदर्श 11 धानिवली मंगेश भोईर. कमी गतीने टाकलेला बॉल त्यावरती स्वीप करण्याचा प्रयत्न तो फसला. लेग स्टिक दाखवली आणि आता ती गोलंदाज मयूर पतंगरावना वाकवली देखील. त्रिफळाचीत यष्ट उद्ध्वस्त. मंगेश भोईरचा डाव संपला. हा तिसरा धक्का. चिंतामणजी भोईर क्रीडानगरीमध्ये उपस्थित दानिवलीचे ज्येष्ठ ग्रामस्थ तथा समाजसेवक. विनंती आहे आपण या व्यासपीठावरती चेतन स्मृती चषकाच्या निमित्तानं आपलंही मनपूर्वक स्वागत. स्कोर 50 आकड्यावरती 3 धक्के बसलेले आहेत. महत्वपूर्ण मॅच मध्ये आपण बघत आहोत मंगेश भोईर 9 चेंडूत 27 धाब्याचे योगदान देत असताना माघारी परतले. 300च्या बॅटिंग स्ट्राईक रेटनं अतिशय जलद खेळी त्यांनी या मॅच मध्ये साकारलेली आहे. मयूर पतंगरावनं पहिलं सुयश संपादित करून गेलं वैयक्तिकरित्या, तर 50 वरती लागणारा हा झटका तिसरा आहे आदर्श 11 धानिवलीला. न्यू बॅटन समर्थ कृपा चषकामध्ये याचा बॉलर म्हणून 14 विकेट कॅरी करत असताना बेस्ट बॉलरचा अवॉर्ड ज्यांनी स्वीकारला होता ते साई भोईर. चांगले पिच कुरेटर आहेत सध्या खेळण्यासाठी स्टॅकर इनला. ऑन साइडला साई भोईर जसे मैदानामध्ये पोहोचले तसा बिग हिट, हा तडाखा साईच्या बॅटमधून. स्वप्नवत सुरुवात, आउट ऑफ द पार्क, मॅक्सिमम यूज इट, सिक्सर.
हरी भोईर मंगेश भोईरनं पाया रचला, मात्र आता कल चढवण्याचं काम करतायत ते साई भोईर. षटकारानं त्यांचं इंडिव्हिज्युअल अकाउंट खुलं झालेलं आहे. धावसंख्या आपण बघत आहोत पोहोचली आहे ती अब तक 56 ऑन बोर्ड. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. महत्वपूर्ण पहिल्या डावाचे 5 कितीपर्यंत मजल मारेल संघ आदर्श 11 धानिवली. बॉल द्या मॅनेजमेंट कमिटी इमिडिएटली. मंगलमती स्पोर्ट्स कासखोलीचे संघ कर्णधार रमेश कडे उपस्थित झाले. जयगावदे स्पोर्ट्स डोंगरडावे टीमचे कॅप्टन आपणही पोहोचा जयजी शेळके. स्वप्नीलजी दळवी यांच्या वतीनं साई भोईर यांच्यासाठी कॅश प्राइज आहे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1001 रुपीजचं त्यांचं देखील करूयात आपण वेलकम. स्कोर 56. अजूनही 3 बॉल बाकी. पाहायचं कितीपर्यंत मजल मारेल संघ आदर्श 11 धानिवली. साई भोईर ऑन स्ट्राईक. हाफ ट्रॅकर फोर्स केला समोर. हवं असं टायमिंग झुललं नाही. झेलची संधी. स्ट्रोकचं चयन चुकलं. फटक्याची निवड चुकली. त्याच कारणास्तव साई भोईरला आता माघारी यावं लागेल. हा 4था धक्का. बसलेला आहे. न्यू बॅटर मैदानाकडे दाखल झाल्यात खेळण्यासाठी गौरव भोईर. 56 ला सध्या 4 लॉस. 4 बॉलच्या स्पेलमध्ये मयूर पतंगरावनं आतापर्यंत 7 धावा दिलेल्या आहेत. मात्र महत्वपूर्ण 2 झटके त्यांना दिले. स्पेशली मंगेश भोईर सारख्या सेट बॅटरला त्याने या निर्णायक षटकात माघारी धाडलेलं आहे. स्टील 2 टू गो. 56 धावा बनवल्या गेल्या. अजूनही 2 चेंडू बाकी. ऑन साइडला गौरव भोईरच्या बॅटमधून चेंडू उंच हवेमध्ये आणि तो पोचला देखील मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. व्हॉट अ कॉन्फिडन्स स्टार्ट. या अगोदर साई भोईर आणि आता गौरव भोईर त्याच्या बॅटमधून हा गौरवशाली फटका षटकार. सागर राणे जरी आज अनुपस्थित असले तरी देखील बॅटिंग युनिट डीप आहे आदर्श 11 धानिवली आणि त्याचाच परिचय त्याचाच प्रत्यय आपण या मॅच मध्ये मैदानावरती बघत आहोत. धावसंख्या 62. 62. अंतिम चेंडू पहिल्या डावाचा शिल्लक. मिस टाइम फटका. झेलची संधी बनली आहे. यष्टीरक्षक हेमंत चौधरी यांचं चांगलं जजमेंट आणि त्याचबरोबर या षटकातील 3रं शुयश मिळतंय मयूर पतंगरावला. पहिला डाव संपला. 62 बनवले आदर्श 11 धानिवलीनं. 5 गड्यांच्या मोबदल्यात 63चं टार्गेट सेट झालेलं आहे. विकास स्पोर्ट्स पवाळ्याच्या समोर हा व्होल्टेज मॅच असेल. जशास तसं प्रत्युत्तर देण्यासाठी देखील विकास स्पोर्ट्स पवाळ्याला ओळखलं जातं. या क्रीडांगणावरती मागच्या हंगामात आंबेगावकर जशकाचे ते चॅम्पियन देखील आहेत. व्यासपीठावरती उपस्थित दशरथजी दिघे यांचा शुभ सन्मान आपण संपन्न करत आहोत आपल्या आयोजन समितीच्या वतीनं. दिनेशजी मार्के यांच्या शुभ हस्ते ज्यांच्या वतीनं स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाजासाठी सिलिंग फॅन आपल्याला लाभलेला आहे. स्वर्गीय सोमनाथजी दिघे यांच्या स्मृती प्रित्यर्थ आणि त्यांचा शुभ सन्मान आपण सध्या संपन्न करत असताना यानंतर महत्वपूर्ण सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करत आहोत. टॉससाठी सुनील शेळके सर आपल्या समेत कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील. दशरथी दिघे यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत असताना यानंतर होणारा आणखीन एक महत्वपूर्ण सामना ग्रुप डी मधील द्वितीय फेरीची दुसरी लढत. दोन्ही संघांनी 1-1 सामना जिंकलेला आहे. मंगलमूर्ती स्पोर्ट्स कासकोली संघनायक रमेश कडे उपस्थित आहेत. त्यांच्या समेत जयगावदे स्पोर्ट्स संघाचे संघकर्णधार अर्थातच मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष सह खजिनदार जयजी शेळके उपस्थित झालेले आहेत. सुनील शेळके सरांना मी विनंती करेल आपण हा टॉस कव्हर करावा आणि या महत्वपूर्ण सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करणार आहोत. दशरथजी दिघे यांच्या शुभ हस्ते. नुकताच व्यासपीठावरती संतोषजी मार्के उपस्थित झालेत. त्यांचं देखील चेतन स्मृती चषकाच्या निमित्तानं स्वागत आहे. ज्यांच्या वतीनं कुलसमिनी स्पोर्ट्स बादाने या टीम करता टी शर्ट स्पॉन्सरशिप आपल्याला लाभलेली आहे त्यांचं वेलकम. दुसऱ्या फेरीचा सामना यानंतर खेळवला जाईल. या अगोदर या दोन्ही संघाने 1-1 सामना जिंकलेला आहे. दिमागदार विजय जयगावदेव क्रिकेट क्लब डोंगरनव्याचा आपण बघितला आणि या अगोदर
सिद्धगड संघाला नमवत असताना काचकोली संघ सुद्धा पुढे आगेकूच त्यांनी केलेली आहे आणि निर्धारित 4-4 षटकांचा सामना आहे. कॉलिंग कोणाचा आहे? जयेश नाना शेळक्यांचं कॉलिंग असेल, अर्थात डोंगरनाम्याचं कॉलिंग. यस, स्पिन द कॉइन. हेड इज द कॉल अँड हेड इट इज. पुन्हा एकदा डोंगरनामे संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. विनंती असेल मुख्य अतिथींना आपण मुख्य व्यासपीठावर स्थान आपण नवा. अत्यंत चांगला विजय पहिल्या फेरीतील आपला राहिलेला आहे. विशेषतः आपण बघितलं की प्रशांत शेळके चांगले खेळले होते. फलंदाजी गोलंदाजी त्यांची चांगली राहिली. त्याचबरोबर दीपक बिराडेने आज कमाल केली. लागोपाठच्या 3 चेंडूंवर 3 फलंदाजांना बाद करण्याचा विक्रम त्याने आज निश्चितच तिकडे दाखवला. या 2 खेळाडूंविषयीची तुमची प्रतिक्रिया? सर, प्रशांत तर रोजच प्रॅक्टिसला असतो, पण दीपक सरांची कॉमेंट्री वगैरे असते चालू, त्याच्यामुळे त्यांना सरावासाठी तेवढा वेळ मिळत नाही. पण आता काही दिवस झाले ते सरावासाठी सकाळ सत्रामध्ये हजर असतात आणि त्यांचा परफॉर्मन्स आम्हाला त्यांच्याकडून अशीच अपेक्षा असते की त्यांनी अशी बॉलिंग करायची. नाणेफेक जिंकलेली आहे प्रतिस्पर्धी संघ. आपण बघतो काचकोली संघ आपल्या जय गावदेव क्रीडांगणामध्ये खेळतानाही त्याने अत्यंत चांगला खेळ दाखवला होता. पष्टे, राम पष्टे सारखे, कल्पेश पष्टे सारखे त्यांचे फलंदाज आहेत. स्वतः संघ कर्णधार रमेश सुद्धा अत्यंत चांगला खेळतो. या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना निर्णय काय घ्याल? सर, आम्ही प्रथम क्षेत्ररक्षणच करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. दोन्ही संघाच्या संघनायकांना विजयासाठीच्या हार्दिक शुभेच्छा असतील. याचं कारण मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या सत्राला सुरुवात झालेली, याचं गांभीर्य आपण राखूया. आणि ही नाणेफेक इकडे संपन्न झालेली की जी जिंकलेली आहे डोंगरनाबे संघाच्या संघनायकाने. 4-4 षटकांची दुसरी फेरी आणि त्यातील पहिल्या सत्रामध्ये ते करणार आहे क्षेत्ररक्षण. मुख्य व्यासपीठावर काय मान्यवर आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत, त्यांचा सन्मान आपण इथे संपन्न करत आहोत. आजच्या दिवसामध्ये खरं तर कालच्या दिवसामध्ये भादाने संघ तुम्हाला या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळाला. त्या भादाने संघाच्या जर्सीचं स्पॉन्सरशिप यांच्या वतीने केले गेलेले आहे. ते जांभुर्डे गावचे उद्योजक संतोषजी मार्के साहेब यांना आयोजकांच्या वतीने सन्मानित केले जाते. विनंती असेल या संतोष आपण तुमच्या सन्मानाचा स्वीकार करा. चेतन स्मृती चषकाचं 29वे पर्व आपण सगळेजण अनुभवत आहात. संपूर्ण गावामधून या चषकासाठी सहकार्य लाभलेलं आहे आणि त्याचमुळे इतका भव्य दिव्य अशा पद्धतीचं आयोजन करणं शक्य झालेलं आहे. रविराज ब्लास्टर्स जांभुर्डेला एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत असं म्हटलं जातं आणि त्याचमुळे सगळ्या गावकऱ्यांचं जे सहकार्य मिळालेले आहे त्याबद्दल रविराज ब्लास्टर्सच्या वतीने आम्ही आपले आभार व्यक्त करत आहोत. मैदानाच्या आतमध्ये खळबळजनक क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. झेल घेतलेला जवळजवळ सुटलेला आहे. गिरीशच्या वतीने जात आहोत आपण थेट समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. संधी होती विकेटची. तिसऱ्या अटॅम्पमध्ये झेल सुटला गिरीश भोईरकडून. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती. ग्लोव्हचा देखील उपयोग होतोय, मात्र तरी देखील झेल पकडू शकले नाही. फुल टॉस इनसाइड आउट थ्रू द कव्हर्स खेळतात. चित्रशक पाठवण्या परिस्थितीत आउटफील्ड फास्ट. चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. महेश होते त्या ठिकाणी. व्हेरी गुड फिल्डिंग, वेल स्टॉप, ऑल्सो गुड थ्रो मिळतात. त्या 2 धावा 2च्या सोबतीनं धावा संख्या आपण बघत आहोत पोचली. ती सध्या 3 या आकड्यावर. 3 ऑन बोर्ड. पहिल्या डावात 62 बनवल्या गेल्या. 63चा पाठलाग करत असताना थोडीशी धीमी सुरुवात या मॅचमध्ये विकास स्पोर्ट्स पवाळीची. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, चांगली गती पाहिली. ऑफ्टनच्या बाहेर हलकासा चेंडू टॉस झाला. आडो बॅटने खेळण्याचा प्रयत्न, तो फसलेला आपण बघत आहोत रोहितचा. आणखीन एक निर्धाव चेंडू. मल्हारी भोईर गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये संगनायक इन ऍक्शन. कमी गतीने टाकलेला हा देखील बॉल. फिंगर मोड केले होते, बोट विखरली होती. ते देखील लाईनचं जजमेंट चुकलं. गोलंदाज मल्हारी भोईर चांगल्या टप्प्यावरती सध्या गोलंदाजी करतोय आणि ती लाईन रीड करता येत नाहीयेत रोहितला. मिस टाइम फटका. झेलची संधी. कॉटन बॉलचा चान्स आणि त्या संधीचं सोनं. पहिलं षटक कधी संपलं, कधी सुरू झालं ते कळलंही नाही. अवघ्या 3 मिनिटात ते षटक संपवलंय आणि पहिल्या षटकाच्या अंती 3 वरती 2 धक्के दिलेत ते विकास स्पोर्ट्स पवालेला संगनायक मल्हारी भोईरनं. आदर्श इलेव्हन धानिवली. लक्ष सुद्या. बरोबर पहिला चेंडू 12-52 पडला गेला. स्पीडअप गरजेचं राहील. निखिल शिंदे न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत.
3 वरती 2 झटके बसलेत. 18 चेंडू 60 ची आवश्यकता, 20.00 धाब्याची आवश्यक धावगती. हा रिक्वायर्ड रन रेट या मॅच मध्ये आपण बघत आहोत. गोलंदाजीसाठी पाहिले तर पहिल्या डावामध्ये 9 चेंडूत 27 धाब्याची विस्फोटक खेळी ज्यांनी साकारली होती. बाहुबली ऑफ आदर्श इलेव्हन धानवली मंगेश भोईर महत्वपूर्ण दुसऱ्या षटकात आपल्याला गोलंदाजी करता पाहायला मिळत आहेत. जळगाव स्पोर्ट्स डोंगरनावे संघ सर्व खेळाडूंना संघटनाच्या वतीनं रिक्वेस्ट आहे, आपण कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला एकत्रित व्हायचं लगेचच. निर्णायक दुसरं षटक मंगेश भोईरचं सुरू होत आहे. हॉर्न स्ट्राईक आपण बघत आहोत. संघनायक मयूर पतंगराव आणि त्याची सोबत देण्यासाठी निखिल शिंदे. 18 चेंडू 60 धाब्याची आवश्यकता, 20.00 धाब्याची आवश्यक धावगती. हा रिक्वायर्ड रन रेट. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा पायात होता. ऑन साइडला दिशा दिली. वाडिश लॉंगॉनचे फिल्डर पोहोचतात. मल्हारी थ्रो थोडा डायबर्ट झालेला आहे. यष्टीरक्षकाचा अबदाचं बॅकअप आला नाही. आणखीन एक सिंगल स्कोर या सिंगलच्या सोबतीनं आपण बघत आहोत. पोहोचलाय तो आतापर्यंत 4 या आकड्यावरती. 17 चेंडू आणि 17 चेंडूत अजूनही विजयासाठी 59 धाब्याची आवश्यकता मॅच मध्ये. ऑन साइडला क्रॅकिंग इट, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. निखिल शिंदेचा दर्जा, त्याची गुणवत्ता या फटक्यावरती आपण पाहिली. खडे खडे खेळतायत. षटकार. पाहण्याजोगा फक्त होता. पाहण्याजोगं अंतरही मिळालं. धावसंख्या 6 पुढे फुलती येते 10 या आकड्यावर. 10 ऑन बोर्ड. इंडिव्हिज्युअल अकाउंट षटकारानं खुलं झालेलं आहे निखिल शिंदेचं. कमी गतीने टाकलेला बॉल आउटर एज होती, मात्र बॅकवर्ड पॉइंटचे क्षेत्ररक्षक वामन भैर जोपर्यंत बॅकअप करतील. एका धाब्याची संधी. धावसंख्या सिंगलनं पोहोचले पुढे ते आतापर्यंत 11 या आकड्यावरती. 15 चेंडू 52 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. लक्ष अजूनही दूर आहे. त्याच कारणास्तव संघनायक मयूर आणि निखिलला पार्टनरशिप या मॅच मध्ये बनवावी लागेल. भागीदारी बिल्डअप करावी लागेल. फोर्स केला समोर. क्षेत्ररक्षक मात्र बनून राहतील दर्शक. त्यांचा प्रयत्न सुरू होता. हाताला चेंडू स्पर्श झाला, मात्र तदनंतर विराट कोहली स्टँडच्या समोर त्यानं सीमारेषा गाठली. संघनायक मयूर पतंगरावचा हा पलटवार. षटकार. मल्हारी भोईरचा मात्र त्याला यश लाभलं नाही. षटकारानं धावसंख्या 17-17. 2 षटकार या षटकामध्ये आलेले. त्याच कारणास्तव सध्या धाफलकाची रेलचेल, धाफलकाची वाटचाल यशस्वीरित्या करत असताना दोन्ही फलंदाज मयूर आणि त्याच्या समेत निखिलला आपण बघत आहोत. 17ला 2 धक्के. तदनंतर ही पार्टनरशिप. हाफ ट्रॅकर लिडिंग एज आणि आता विकेट पूल करण्याचा प्रयत्न तो अनसक्सेसफुल. मयूर पतंगराव माघारी. संघनायक परतला. चेंडूत 14 धावा खर्च करण्यात आल्या होत्या, मात्र 5व्या चेंडूवरती पुन्हा एकदा कमबॅक मंगेश भोईरच्या समवेत त्याच्या सोबतीनं फिल्डिंग करणाऱ्या आदर्श इलेव्हन धानिवली क्रिकेट संघाचं. 17ला 3 धक्के. स्टील 1 टू गो. निर्णायक 1 चेंडू अजूनही बाकी आहे. न्यू बॅटर आपण बघत आहोत पीपी, अर्थातच प्रमोद पवारला, जो हार्ड हिटर आहे, फिंच हिटर आहे, स्पेशली स्लॉग हिटर आहे, विकास स्पोर्ट्स पवाळेचा बॅटिंग करता सध्या स्टॅकर रेंजला. 13 चेंडू 46 हे समीकरण.
स्टील 1 टू गो. धावसंख्या 17. 13 चेंडू 46 हे समीकरण. पुन्हा एकदा रनवे मध्ये व्यत्यय. दुसऱ्यांदा असा प्रकार मंगेश भोईरच्या बाबतीत घडला. आय थिंक रनअप मध्ये थोड्या अडचणी व्यत्यय त्याला जाणवलेल्या आहेत. त्याच कारणास्तव तो रेडी नव्हता चेंडू टाकण्याकरता, मात्र आता सज्ज झालेला आहे. अंतिम चेंडू ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतात मल्हारी भोईर आणि सरते शेवटी त्यांचा चांगला प्रयत्न आपण बघत आहोत. मात्र पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहिली जाते आणि पंचांचा इशारा आलाय फलंदाज बाद. आणखीन एक झटका. ही निर्णायक 2 षटकं. रनचेस कशा पद्धतीने रंगेल त्यासाठी कॉम्बॉक्स मध्ये आपण करणार आहोत बदलाव. 12 चेंडू 46 बनवल्या जातील की त्या रोखल्या जातील हे इन्व्हाइट करूयात सुनील शेळके सरांना. धन्यवाद दीपक. 12 चेंडू आणि 46 धाबा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आहे पावाळे संघाच्या समोर. फलंदाजी अत्यंत चांगली झाली होती. आदर्श धानिवलीची 63 धाबांचं फार मोठं विशाल काय लक्ष या सामन्यामध्ये त्याने पावाळे संघासमोर ठेवलं होतं. आतापर्यंत 4 फलंदाज बाद झालेले आहेत. बघा ही परिस्थिती असते क्रिकेटमध्ये जी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीचं क्रिकेट खेळलं पाहिजे हे सांगत असते आणि त्या पद्धतीचे संकेत तुम्हाला मिळत असतात. अति आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये धारण करण्याचा प्रयत्न फलंदाजाने एकापाठोपाठ एक केला आणि त्याचमुळे एकापाठोपाठ एक फलंदाज खरं तर बाद झालेले आपण पाहिलेले आहेत. यावेळेस निखिल आणि त्याच्या साथीने मयूर हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. हे बघा या स्पर्धेच्या निमित्ताने बनवलं गेलेलं प्रशस्त अशा पद्धतीचं व्यासपीठ आणि त्यावर विराजमान झालेले आमचे प्रमुख अतिथी. जांभुडे गाव म्हटलं तर क्रिकेटची प्रचंड आवड जोपासणारं हे गाव. 11 चेंडू आणि 45 धावा. समोरच्या दिशेने यावेळेस लॉक केलेले क्षेत्ररक्षक डीपमध्ये उपस्थित आहेत. एक टप्पा घेत असताना चेंडू सीमा पार निघून जातोय. हा फटका दर्जेदार आणि महत्वाचा चौकार. दहा चेंडू आणि 41 धाबाचं समीकरण उरेल. आपण आपल्या 10 क्रिकच्या वतीने ऑन स्क्रीन रिप्ले बघितला कशा पद्धतीने फटका खेळला होता. क्रिकेटमध्ये तुम्ही कोणता फटका खेळता त्याचबरोबर तो कुठे प्लेस करता याला फार मोठं महत्त्व आहे. नुसतं दूध पिणं वेगळं आहे, त्यामध्ये साखर टाकून पिणं वेगळं आहे. त्या पद्धतीने दुग्ध शर्करा योग मैदानाच्या आतमध्ये येतो. अधिकचा वेळ खर्च केला जातोय मल्हारी भोईर टीम. 10 चेंडू 41 धावा. स्ट्रायकिंग याला बॅटर उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू दरम्यान आपण बघतो. ते 20 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या खरं तर आपण बघतो. चार गडी आतापर्यंत गमावलेले. 23 धावा धावपलकावर. गोलंदाज प्रवीणच्या वतीने षटक हाताळलं जात आहे. निखिल मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळतोय. मयूरचे त्याला साथ मिळते. समोर ठेवलेला चेंडू लीडिंग एज क्षेत्ररक्षक शॉर्ट लेगला उपस्थित आहे. टिपतायत झेल आणि याचबरोबर आणखी एक मोठा आदरा मिळतो. तो म्हणजेच पवाळे संघाला 5वा धक्का लागतो आणि फलंदाज मयूर चौधरी बाद.
एका वेळेस दोन क्रिया जर आपण करायला गेलो तर बऱ्याचदा आपल्या समोर अडचणी येत असतात. मैदानाच्या आतमध्ये तेच झालं होतं. फलंदाजाने अगोदर उजव्या यष्टीच्या बाहेर शफल होण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर पुन्हा एकदा प्री स्टान्स ॲक्वायर करण्याचा त्याने डिसिजन घेतला. त्याचमुळे या सगळ्या गोंधळामध्ये आपण बघितलं उजव्या यष्टीच्या फार बाहेरचा चेंडू जवळजवळ अनसर्टन्टी कॉरिडॉरमध्ये फेकला गेलेला. 5व्या आणि 6व्या स्टंपवर त्यावर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. लिडिंग एज लागली, यष्टीरक्षकाने टिपला झेल. याचबरोबर फलंदाज बाद झालेले आपण पाहिले. 5वा गडी इथे गमावला जातोय पवाळीच्या वतीने. एकूण धावा बनवायचे 63. विजय आता दूर बनलेला आहे कारण 9 चेंडू उरत आहेत, 40 धावा बनवायच्या आहेत. समोरच्या दिशेने फोर्स करतायत, खडे खडे खेळले, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. याही वेळेस टिपला गेलेला आहे झेल आणि याही वेळेस फलंदाज बाद होत असलेले आपण बघू शकू. 6वा हादरा लागतो पवाळी संघाला. प्रवीण बाद. समर्थ कृपा चषक वडवली आयोजित त्या स्पर्धेमध्ये अत्यंत चांगली कामगिरी धानवली संघाची झाली होती. बघा तुम्ही एखादा स्पर्धेचं विजेतेपद ज्यावेळेस मिळवता त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की विश्वास वाढत असतो आणि अशक्य गोष्टी बऱ्याचदा शक्य केल्या जातात. त्यानंतर तुमच्या युनिटची हालचालच बदलते, तुमच्या युनिटची बॉडी लँग्वेज बदलत असते, विचार करण्याची पद्धत बदलत असते आणि हे सगळं आता खेळामध्ये आलेलं आपण बघितलं. पहिल्या डावामध्ये त्याचा परिचय आपल्याला मिळतो कारण नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रवीण अर्थात पांड्या उभे असताना साईने आलेला एक षटकार दाखवला होता. त्याचबरोबर एक षटकार गौरवच्या हे बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला होता. तसं पाहिलं तर प्रमुख खेळाडू हे प्रवीण आहेत, पांड्या आहेत. त्याला नॉन स्ट्रायकिंगवर ठेवून आक्रमकतेला गवसणी घालण्याचा जो निर्णय होता आणि तो निर्णय फलंदाजाने योग्य दाखवला. त्याचबरोबर ती बिलीफ महत्त्वाची आहे. इथेही षटकार आलेला आहे आणि तो कॉन्फिडन्स तुम्हाला कधी येतो ज्यावेळेस तुम्ही एखाद्या स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घालत असता. त्या स्पर्धेमध्ये सगळ्या गोष्टी तुमच्या बाजूने होत असतात. त्यानंतर संपूर्ण युनिट पॉझिटिव्ह माइंडसेटने मैदान गाठत असतं. तेच पहिल्या इनिंगमध्ये आपण बघितलेले आहे. 3 षटकं इथे संपतायत. 31 धावा धावफलकावर उर्वरित चेंडू आहेत 6 आणि 32ची गरज. चेंडू आणि 32 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. शेवटचं षटक हाताळण्यासाठी लगेचच गोलंदाजी इथे पाचारित केला जाईल. पाहिजे कोणत्या गोलंदाजाकडे संघ कर्णधार वळत आहेत. आतापर्यंत मल्हारीचं षटक आपण पाहिलेलं ज्यामध्ये 3 धावा खर्च झाल्या होत्या. त्याचबरोबर मंगेशने एक षटक हाताळलं, त्याने 14 खर्च केल्या. प्रवीणने सुद्धा या अगोदरचं षटक हाताळलं, त्याच्या विरोधातही 14 धावा मिळाल्या होत्या. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज साईचा वापर इथे केला जात आहे संघ कर्णधाराच्या वतीने. 6 मध्ये 32 बनवायचे आहेत. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण बघितलं होतं की 24 धावा आवश्यक असताना त्यांच्या जवळपास गेले होते आणि तो सामना निश्चितच तुम्हाला मी आठवण करून देईल. MS साफेवाडे आणि त्यांच्या विरोधात खाटेकर असा हा तो सामना होता जिकडे विपुलने 3 षटकार दाखवले होते. त्यामुळे 32 धावा ह्या बनूच शकत नाही असं क्रिकेटमध्ये काही नसतं. साईच्या विरोधात पहिला फटका इथे मोठा आलेला आहे. क्षेत्ररक्षक उंच आभाळाकडे नजर देतोय, याचा अर्थ चेंडू त्यापेक्षा अधिक उंचीने सीमारेषेच्या पलीकडे निघून जातोय. पहिल्याच चेंडूवर ए स्ट्राईक या फलंदाजाचा आपण पाहतो. सुरुवात उत्तम मिळते. 32 बनवायचे आहेत, अशातच ठोकलाय षटकार. स्वतः संघाचे संघनायक आहेत त्यामुळे त्यांच्याकडून त्या अपेक्षा असतीलच. सामना जिवंत ठेवावा लागेल. आणखी एकदा समोरच्या दिशेने स्लॉक केलेला फटका. आणखी एकदा क्षेत्ररक्षक फक्त आणि फक्त आभाळाकडे बघू शकेल. क्षेत्ररक्षक बनले दर्शक आणि सामना जिवंत ठेवण्याचं काम इथे संघ कर्णधार करतायत. प्रतिकूल परिस्थितीत केली गेलेली ही खरं तर बेधुंद फटकेबाजी. आणखी एक षटकार.
निखिल शिंदे फार चांगले खेळत आहेत. समोर ठेवलेले चेंडू, त्या दोन समोर ठेवलेल्या चेंडूवर स्लॉकचे फटके वारंवार आपल्याला एकापाठोपाठ एक पाहायला मिळाले. दोन्ही षटकार आलेले आहेत. 4 चेंडूंमध्ये 20 धावा. अशक्य जगामध्ये असं काही नसतं. शक्य करण्याची दुर्दम इच्छाशक्ती आपल्याकडे हवी आहे. त्यासाठी मेहनत, त्यासाठी परिश्रम, त्यासाठी जिद्द, त्यासाठीची चिकाटी, त्यासाठीचा संयम तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. 4 मध्ये 20, आणखी एक षटकार येईल का? 2 मध्ये 2 ठोकलेले आहेत फलंदाजाने. इथे सुटकेचा निश्वास टाकलेला आहे तो म्हणजेच गोलंदाजाने, कारण या पद्धतीच्या इक्वेशन मध्ये तुम्हाला एक चेंडू योग्य हाताळणं गरजेचं असतं. आता इथून पुढे 3 षटकार आले तरी पवळे संघ विजय तिकडे संपादित करू शकणार नाही. पाहिजे वेगळे काही करण्याचा प्रयत्न गोलंदाज करतील की त्याचे पॅरामीटर्स ओळखत असताना मैदानाच्या आतमध्ये इथे मर्यादित गोलंदाजी केली जाईल. समोर ठेवलेला चेंडू, आणखी एक फटका दरम्यान इथे बॉटमहँडच्या ताकदीचा प्रचंड चांगला वापर. निखिल शिंदेचा आणखी एक षटकार. दोन चेंडू आणि 14 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आपण बघत आहात. क्रिकेटमध्ये एकदा असं घडलेलं आहे जिकडे एका चेंडूमध्ये 14 धावांची गरज होती. ग्रामीण सम्राट सुरेशजी म्हात्रे अर्थात बाळ्यामामा यांच्या गोंदवलीच्या ग्राउंडवर एक चेंडूमध्ये 14 धावेची गरज असताना लागोपाठचे 2 चेंडू नो आले होते आणि लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 षटकार आले होते. त्यामुळे तिकडे चेंडू फेकलाच गेला नव्हता, कारण 2 चेंडू नो होते आणि 14 धावा सुद्धा बनल्या होत्या. क्रिकेटने ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दाखवलेल्या आहेत. एका षटकामध्ये क्रिकेटमध्ये 43 धावा बनताना आपण पाहिलेल्या आहेत नागझरीच्या ग्राउंडवर. 2 मध्ये 14. इथे लिडिंग एज लागते आणि या सामन्यामध्ये आता निश्चितच वर्चस्व निर्माण झालेले आहे. सामन्यावर मगर मिठी मारलेली आहे ती म्हणजेच धानिवली संघाने आणि इथेही आपण बघतो आलेला आहे चौकार. धावा दिल्या होत्या आणि शेवटच्या षटकामध्ये 3 षटकार 1 चौकार सुद्धा आलेला आपण पाहिला. त्याचमुळे मल्हारची गोलंदाजी अत्यंत चांगली राहिली. मंगेशने पहिल्या डावामध्ये 27 बनवल्या, 9 मध्ये हरीच्या 15 धावा, साईच्या 6, गौरवच्या 6 आणि गोलंदाजीचा विचार केला तर पवाळे संघाच्या वतीने मयूर पतंगरावने 3 गडी मिळवले, 13 धावा दिल्या. निखिलने 2 फलंदाजांना बाद केले, 14 धावा खर्च केल्या. कुमार आणि रोहितने 2 षटकांमध्ये 34 खर्च केला, एकही फलंदाज बाद नाही. बनवायच्या होत्या 62 बनल्या 54. पवाळेच्या वतीने निखिल खेळला अत्यंत चांगला 31. 8 चेंडूंवर प्रतापने 3 चेंडूंमध्ये 8, 3 चेंडूंमध्ये 7 मयूर आणि मयूर चौधरी 2 मध्ये 4. गोलंदाजीचा विचार केला तर मल्हारी भोईर 2 फलंदाज बाद केले, 3 धावा खर्च करत असताना मंगेशने 2 फलंदाज, प्रवीणने 2 फलंदाज, त्याने प्रत्येकी 14 धावा खर्च केल्या आणि साईच्या विरोधात आलेले आहेत 23. याचमुळे हा सामना इथे धानोली संघाने 8 धावांच्या फरकामध्ये जिंकलेला आहे. या सामन्यातील सामनावीर खेळाडू आपण निश्चितच निवडत आहोत. मंगेश की ज्याने फलंदाजी करताना